ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे सायलीने अर्जुनवरती हल्ला झालेलं बघितल्यामुळे सायली आता खूप पेटून उठते आणि अर्जुन आणि चैतन्य यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी सायली अशी भन्नाट युक्ती करते। त्या युक्तीमध्ये आता मात्र इकडे अचूक पकडली जाते ती म्हणजे साक्षीच्या विरोधात सायलीने खूप मोठा पुरावा गोळा करत आता मात्र सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केलेला असतो। इकडे साक्षीने नुसते पत्रकार परिषद घेऊन अर्जुन आणि चैतन्यवरती आरोप करून गप्प बसलेली नसते, तर साक्षीने पुढचा डाव खेळलेला असतो ते म्हणजे सगळ्या क्लायंटला अर्जुनच्या भडकवलेलं असतं। तिला अर्जुनच्या क्लायंटला भडकवून त्याला आता सगळ्यांच्या समोर अर्जुन किती चुकीचा आहे हे सिद्ध करायचं असतं। आणि इतकंच नाही तर त्या क्लायंटच्या सोबत तिने आता आपली माणसं सुद्धा पाठवलेली असतात, जेणेकरून आपली माणसं ज्या वेळेला क्लायंटच्या सोबत जातील त्यावेळेला अर्जुन आणि चैतन्यवरती हल्ला करतील आणि त्यांच्याकडून काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जाईल आणि याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल करता येतील, जेणेकरून अर्जुन आणि चैतन्य किती चुकीचं वागतायत हे सगळ्यांच्या समोर सिद्ध होईल। त्यामुळे मग मात्र आता सगळे क्लायंट येतात आणि तुमच्यामुळे आम्ही तुमच्या भरोशावरती आमची केस दिली होती, तुम्ही ही केस कशी काय, मग आता आमचं केसचं काय होणार, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला तरी सुद्धा तुम्ही आमचा विश्वासघात केलात असं म्हणत अद्वा जे बोलता येईल ते सगळं बोलतात। मग अर्जुनचा रागाचा पारा चढतो आणि अर्जुन म्हणतो, हे बघा कोणत्याही प्रकारचा तुमच्यासोबत धोका झालेला नाहीये, तुमच्यासोबत न्यायच होणार आहे, फक्त तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा, आम्ही कोणतेही खोटे पुरावे गोळा करत नाही असं म्हणत अर्जुन आधी समजवण्याचा प्रयत्न करत असतो। अर्जुन चैतन्य दोघंही समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र आता क्लायंट जरी ऐकत असले तरी क्लायंटच्या सोबत असणारी साक्षीचे गुंड हे काही ऐकायला तयार नसतात। साक्षीचे गुंड ऐकायला तयार नसतात, त्यामुळे मग मात्र आता इकडे मुद्दाम आता मात्र या सगळ्यामध्ये क्लायंट हल्ला अर्जुन चैतन्यवरती हल्ला करतात आणि सांगतात मारा यांना मारा। मग अर्जुन पेटून उठतो, अर्जुन त्यांना मारायला लागतो। क्लायंट म्हणतात आमचे पैसे परत द्या, ऑलरेडी काही केस जिंकलेले सुद्धा क्लायंट येतात, आमचे पैसे परत द्या। अर्जुन म्हणतो जरा काही मॉरल एथिक्स वगैरे तुमच्याकडे आहेत की नाही, केस जिंकून सुद्धा तुम्ही पैसे कसले परत मागताय असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन पण चिडतो। मग काही बायका असतात आणि त्याच वेळेला साक्षीने पाठवलेला एक गुंड हातामध्ये चप्पल घेतो आणि चैतन्यवरती वार करणाऱ्या आता मात्र माणसांना अर्जुन थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला काही गुंड येऊन चैतन्यला मारायला लागतात, अर्जुनला इकडून पकडतात आणि या सगळ्यामध्ये मग मात्र सिच्युएशन एकदम पॅनिक होते, सिच्युएशन उलटी पडते आणि अर्जुनला आता बेदम मार देताना एक चप्पल अर्जुनच्या दिशेने फेकली जाते। आता अर्जुनला मारायला जी चप्पल उचलली असते ती चप्पल येऊन सायली आता अचूकपणे पकडते आणि आता अर्जुनवरती होणारा हल्ला सायलीने वाचवलेला असतो आणि आता चिडलेली सायली रागारागात त्या माणसांच्याकडे पाहायला लागते। आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो, सायली म्हणते खबरदार, जर अर्जुन सरांच्या केसालाही धक्का लागला तर माझ्यासारखं वाईट कुणी नाहीये, तुम्हाला तुमचे पैसे परत हवे आहेत ना, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील। कसं आहे ना, ज्यांच्या केस लढून झाल्यात त्यांनी याच्यामध्ये पडण्याचा काही अर्थ नाहीये, ज्यांच्या केस अर्धवट आहेत त्यांनी आपापल्या केस मागे करून घ्यायच्या आहेत, काहीही गरज नाहीये अर्जुन सरांना तुमच्या केससाठी भीक मागण्याची असं म्हणत सायली खूप चिडते आणि अर्जुनला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यावेळेला ढाल बनून उभी राहते। पण इतकंच करून सायली आता थांबत नाही, सायली घरी येते। घडल्यावरती सगळा प्रकार घरी आल्यावरती पूर्णाजी कल्पना यांना समजतो आणि आपल्या बाबतीत इतकं चुकीचं कसं घडतंय सगळ्यांनाच खूप वाईट वाटायला लागतं। अर्जुन म्हणतो ही सगळी माणसं होती ना, ही साक्षीचीच माणसं होती, म्हणजे काही क्लायंट आपले होते पण त्यांच्यासोबत गुंड बनून ती साक्षीची माणसं आलेली आणि त्यांनीच आपल्यावरती हल्ला केलाय। मला असं वाटतंय या सगळ्या प्रकारामध्ये आता आपलं करिअर नेस्तनाबूत झालंय। चैतन्य म्हणतो अर्जुन माझ्या एका चुकीमुळे तुला खूप मोठी शिक्षा भोगायला लागते, म्हणजे मी त्या मूर्ख जर का साक्षीच्या प्रेमात पडलो नसतो तर मात्र तुला हे सगळं करावंच लागलं नसतं आणि हे तुला करावं लागलं नसतं तर कदाचित आज हा दिवस बघावा लागला नसता माझ्यामुळे। त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य, मैत्री म्हटलं तर मैत्रीमध्ये सॉरी आणि हे असं काही नसतं, तुझ्यामुळे माझ्यामुळे असं काही नसतं, त्या सगळ्या प्रकरणातून मी तुला बाहेर काढू शकलो हे माझं नशीब समजायचं, तू त्यात अडकला असतास तर मात्र खूप कठीण झालं असतं। पूर्णाजी म्हणते पण लवकरात लवकर हा प्रकार काय तो सॉल्व्ह करून टाका,
ती साक्षी ते महिपती काही चांगली माणसं नाहीयेत. म्हणजे बघितलंस ना, फक्त तिने तुला बदनामच नाही केलं तर आज तर सगळ्यांच्या मार्फत तुझ्यावरती हल्ला घडवला. यावरती अश्विन म्हणतो, दादा मला वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करूया. पोलीस कंप्लेंट केल्यावरती एक गोष्ट क्लिअर होईल की या सगळ्यामध्ये तुम्हाला निदान पोलीस प्रोटेक्शन तरी मिळेल. अर्जुन म्हणतो नाही, पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं नाही. सायली म्हणते नाही, आता तिचा डाव तिच्यावरतीच उलटवायचा. म्हणजे तीच चैतन्य सरांना हॅरॅसमेंट करत होती, तीच चैतन्य सरांवरती नको ते आरोप करत होती. हे आपण सिद्ध करायचं आहे आणि यासाठी मला असं वाटतंय मी नक्कीच काहीतरी उपाय करू शकते असं म्हणत मात्र आता इकडे सायलीने या सगळ्या प्रकारामध्ये खूप मोठा त्या मनाशी खुणगाठ बांधत एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. अर्जुन तिला म्हणतो, नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय? मग मात्र सायली आपला प्लॅन पूर्ण अर्जुनला समजावून सांगते. सायली आपला प्लॅन अर्जुनला समजावून सांगते आणि त्याच वेळेला सायली म्हणते, सर या सगळ्यामध्ये मला तुमच्या दोघांची पण तितकीच साथ लागेल. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, जे तुला साथ हवी आहे ती साथ द्यायला मी तयार आहे, तू बिलकुल काळजी करू नकोस. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या प्लॅन मध्ये पूर्णपणे सामील होतात. नेस्तनाभूत साक्षी असं करण्याचं आता मिशन चालू होतं. साक्षीला नेस्तनाभूत करण्यासाठी तिघही जण एकत्र येतात आणि तिला घरचे सुद्धा मदत करायला तयार होतात. आता मात्र डाव ठरतो. तिघही जण आता साक्षीला भेटण्यासाठी जाण्याचा पूर्णपणे प्लॅनिंग करतात. पण जाताना फक्त ते तिघजण साक्षीला भेटायला जात नाहीत तर पत्रकारांना घेऊन जातात. या पत्रकारांच्या समोर ज्या पत्रकारांच्या समोर साक्षीने परिषद घेऊन अर्जुन आणि चैतन्य कसे खोटारडे आहेत किंवा अर्जुन आणि चैतन्य कशा खोट्या केसी लढतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याच पत्रकारांना बोलवून अर्जुन, सायली आणि चैतन्य यांनी खूप मोठा डाव रचलेला असतो. आता ते पत्रकार येतात आणि आता सायली, अर्जुन, चैतन्य हे साक्षीला भेटायला जातात. आता त्यातला एक पत्रकार हा अर्जुनच्या मित्राचा खास मित्र असतो, त्यामुळे तो अर्जुनची मदत करण्यासाठी सर्वतोपरी तयार होतो आणि तो अर्जुनला सांगतो, खरं सांगू का तर मी ज्या वेळेला साक्षीच्या पत्रकार परिषदेमध्ये गेलो होतो ना, त्यावेळेला त्या पत्रकार परिषदेमध्ये मला ती खोटं बोलते हे सतत जाणवत होतं. पण त्यावेळेला माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. मी तिला विचारण्याचा पण प्रयत्न केला की या सगळ्या प्रकारामध्ये मग तुम्ही पोलिसात का नाही जात? तेव्हाच ती थोडीशी गडबडली होती आणि त्याच वेळेला मला समजलं होतं की या सगळ्या प्रकारामध्ये ती काहीतरी खोटं बोलती आहे आणि हे समजल्यामुळे मग मात्र या सगळ्या प्रकारामध्ये मी तिचं पर्दाफाश करायचं ठरवलं होतं. असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच निर्णय घेतलेला असतो. त्या निर्णयावरती मात्र आता अर्जुन ठाम असतो. मग आता तो पत्रकार अर्जुन सोबत यायला तयार होतो. आता सायली ज्या ठिकाणी साक्षी असते तिकडे येते आणि म्हणते, साक्षी तू कितीही काही कारस्थानं केलीस ना तरी सुद्धा तुझ्या विरुद्ध आमच्याकडे असा पुरावा आहे ना, जो पुरावा तुला दाखवला ना की तो पुरावा दाखवता क्षणी तुझी न हवा टाईट होईल. साक्षी म्हणते, माझ्या विरुद्ध असा काय पुरावा आहे? मी ऑलरेडी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही मला अडकवलंय आणि तुम्ही खोटे व्हिडिओ बनवता. आता तुमचं कोणीही काही ऐकणार नाही, आता फक्त माझंच चालेल. यावरती मग मात्र सायली म्हणते, कसं काय तुझं चालेल? अगं तू कितीही बोललीस ना तरी व्हिडिओ खरा आहे खोटा आहे तो मॉर्फ केलेला आहे, याची हल्ली टेस्टिंग होते, तू विसरली असशील. अर्जुन म्हणतो, हो आणि आता त्याच व्हिडिओची आम्ही टेस्टिंग करणार, आमच्याकडे तो व्हिडिओ आहे. यावरती सायली म्हणते, आत्ता सुद्धा आमच्याकडे तो व्हिडिओ आहे चैतन्य सरांच्या मोबाईलमध्ये. पण खबरदार यापुढे जर का चैतन्य सरांना तू आता मात्र हात जरी लावायचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तुझा आता आम्ही गेम करू. असं म्हटल्यावर ती साक्षी विचार करते, आत्ता जर का याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ असेल तर ताबडतोब तो व्हिडिओ मला काढून घ्यायला पाहिजे आणि या सगळ्यांचं आता मात्र तोंड बंद करायला पाहिजे. असं म्हणत साक्षी चैतन्याच्या अंगावरती धावून जाते, कुठे आहे तो व्हिडिओ असं म्हणत चैतन्यवरती हात उगारते. ऑलरेडी चैतन्यने स्वतःला इजा करून घेतलेली असते. रक्तबंबाळ चैतन्य आणि समोर पत्रकार लपून छपून व्हिडिओ घेत असतात. अर्जुन म्हणतो, बघा लवकर ही काय करते ते.
ही चैतन्यवरती प्राणघातक हल्ला करते, चैतन्य हिला फसवत नाहीये, ही चैतन्याला फसवते असं म्हणत अर्जुन खूप चिडतो. चिडलेला अर्जुन आता मात्र पत्रकारांच्या समोर साक्षीचं खरं रूप आणतो. साक्षी आपल्या जाळ्यात अडकलेली असते. चैतन्य साक्षीला नाही तर साक्षी चैतन्याला फसवते. हे समोर आल्यावरती मग मात्र आता सगळ्या गोष्टींचा विचित्र पद्धतीने उलगडा होत सायलीने साक्षीलाच आपल्या जाळ्यामध्ये अचूक अडकवलेलं असतं.